पहिल्या दिवशी मी साधनेला बसणार, तर दाराला नॉक झालं. दरवाजा उघडून बघितलं, बाहेर कोणीच नाही. तर तो दिवा पेटवत असताना अचानकच बॉटल. मग ते पाहिल्यावर मग ते पायावरचे केस सगळे, रोम कसे आपले आहे ना, रोमांच येतो, तर तसं झालं. एक साधारण 13-14 वर्षाचा मुलगा आहे म्हणे, जो अतृप्त आहे. एक मुलगा माझ्याकडे बघतोय, हे अमितनं बघितलंच नाही. तो माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघतोय. तर तो मुलगा कोण होता हे मला आत्ता 2 वर्ष आधी, त्यावेळेस नाही कळलं. त्यावेळेस नाही. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपले जे सबस्क्रायबर आलेले आहेत ते एक मोठे समाजसेवक आहेत. तर चला आज त्यांचे अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? मी धनंजय घोगे. आणि राहिलं कुठं तुम्ही? मी वाशिमला असतो. बरं. आणि मूळगाव कुठलं तुमचं? माझं मूळगाव वाशिमच. काय अनुभव घडले होते सर तुमच्याबरोबर? माझ्यासोबत पहिला जो अनुभव घडला होता तो साधारण 2007ला औंधमध्ये एका ठिकाणी. आमचे एक नाशिकचे दादा आहेत, ते ह्या क्षेत्रात, अध्यात्माच्या क्षेत्रात काम करतात. तर त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी माझ्या एका मित्रासोबत मी औंधला गेलो होतो. तर ते ज्या ठिकाणी व्हिजिटला गेले होते, तर तिथे जे भाडेकरू होते, राहत होते, तर त्यांचे जे घरमालक होते ना, तर त्या घरमालकांची डेथ झाली होती. आणि तिथे फक्त त्यांचे मिसेस आणि त्यांच्या 2 मुली. पहिली मुलगी त्यांची विवाहित होती आणि दुसरीचं लग्न व्हायचं बाकी होतं. तर मी त्या हॉलमध्ये ज्यांच्याकडे व्हिजिट होती त्यांच्याकडे जाऊन बसलो. आणि दादा, माझा मित्र, आम्ही सगळेजण तिथं बसलो होतो. आमची थोडीशी चर्चाही सुरू होती. आणि महादेवाचं एक पुस्तक होतं तिथे, मी ते वाचत होतो. आणि वाचत असताना ते घरमालक आले, म्हणजे त्यांच्या मिसेस आल्या. तर आधी मिसेस त्या गेल्या आत, त्याच्यानंतर ती विवाहित मुलगी गेली आणि त्याच्यानंतर ती अविवाहित मुलगी गेली. आणि ह्या तिघीजणी जशा आत गेल्या, तर दादा मला असं चुटकी वाजवून बोलले, तुला भूत बघायचं का? मला काही कळालंच नाही की नेमकं ह्या प्रश्नावर मी काय रिॲक्ट व्हायचं. तर मी हो पण नाही, नाही पण नाही म्हणू शकलो. म्हटलं असं काय म्हणून एकदम भूत बघायचं का म्हटल्यावर. ठीक आहे, बस म्हणे इथे दाखवतो तुला. मला काहीतरी चेष्टा वगैरे करत असतील नाही. आणि ह्या असल्या गोष्टींवर माझा तरी अजिबात विश्वास नव्हता. मी मानतच नव्हतो या सगळं, आणि मानायचं काही कारणही नसतं कुणी. तर एक साधारण 2 मिनिटानंतर ती जी अविवाहित मुलगी होती ती इतक्या जोरात पळत आली हॉलमध्ये आणि दरवाजा उघडून बाहेर जायचा प्रयत्न करत. तर ती पळत आली, तिला बघून मी थोडंसं घाबरलो. मी उठलो, पुस्तक माझ्या हातात तसंच होतं. आणि तिकडून दादा येत आहेत आणि दादाच्या हातात चिमटेमध्ये भस्म. काय होता? भस्म. आणि त्यावर ते मंत्र करत नाही का. आणि मंत्र करत करत ते येत होते आणि ही तशी कोपऱ्यात जात होती. हे इतक्या जवळ आले तोपर्यंत जे मित्र होते माझ्यासोबत, त्यांनी तो दरवाजा वगैरे बंद केला, तिला जाऊ नाही दिलं त्या घरात. आणि ते सगळं झाल्यानंतर ती इतक्या जोरात केस उडायला लागली की म्हणजे ते केस तिच्या हातात एकदम संपूर्ण शक्तीनिशी. आणि मी हे सगळं उभं राहून म्हणजे ते मी एकदम स्तब्ध झालो. मला काही सुचत नव्हतं ते सगळं पाहून. केस म्हणजे स्वतःचेच केस ओढत होती का ती? हो, तिचे स्वतःचेच केस ती संपूर्ण ताकदीनिशी ओढत होती. आणि दादा जसे जसे जवळ आले तिच्या, तर तिचा आवाज मेल व्हॉईसमध्ये थोडासा कन्वर्ट झाला आणि ती बंजारा भाषेत बोलू लागली. जी बंजारा भाषा असते त्या भाषेत ती आधी बोलली. आणि मग मराठीतही बोलत होती की तुला काय भेटतंय म्हणे मनात काढून. त्यांचं ते सगळं कन्व्हर्सेशन पाहून मग थोड्या वेळानं मला ते कळालं की अरे हे काहीतरी बाहेरचा प्रकार आहे. आत्तापर्यंत फक्त आपण ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या आणि हसून सोडून दिल्या होत्या की असं काही होत नसतं. पण ती घटना माझ्यासमोर घडली आणि ती घडल्यानंतर मी घाबरलोही तिथे खूप. तिला परत मग रिंगणात बसून वगैरे त्यांनी तिचा तो उतारा केला. तिला ते पाणी प्यायला दिलं अभिमंत्रित. आणि तो जो भस्म होता, अंगारा ज्याला म्हणतो आपण, तो अंगारा तिला लावला आणि तिला खायला पण. मग ती थोडीशी नॉर्मल झाली. आणि तो जो उतारा केला, तो उतारा मग घेऊन एक जण, त्यांचा जो असिस्टंट होता त्यावेळेस, तर तो घेऊन बाहेर नदीत टाकायला घेऊन गेला. तर हा सर्वात पहिला किस्सा माझ्यासोबत घडला. मी त्यावेळेस इम्प्रेसही झालो, मला भीती पण वाटली.
आणि त्यावेळेस माझे स्ट्रगलिंग डेज होते. तर मी यशस्वी कसं व्हायचं किंवा आपल्या कुठल्याही गोष्टीत यश कसं भेटलं पाहिजे, त्यावेळेस मी एज्युकेशनच करत होतो. फायनल इयरला होतो मी आणि पेपर बॅक होते. तर जनरली आपण तेव्हा तरुण मुलगा काय विचार करेल की आपलं एज्युकेशन कंप्लीट झालं पाहिजे, आपल्याला नोकरी लागली पाहिजे, आपलं लाईफ सेट झालं पाहिजे. तर मी हे सगळं विचारायसाठी त्यांना ॲक्च्युली तिथे गेलो होतो. तर तिथे ते असून मला बोलले की काही लोकांचा जन्मच सेवा करण्यासाठी होतो म्हणे. तर तू लोकांच्या अडचणी दूर करायला मदत कर आणि आपोआप तुझ्या अडचणी दूर व्हायला सुरुवात होऊन जाईल. मला ते तेव्हा काही कळालं नाही फारसं. मग त्याच्यानंतर साधारण वर्षभर मी माझ्या गावी गेलो आणि त्यांनी ज्या साधना मला सांगितल्या होत्या त्या साधना मी करत होतो. तर त्या साधना सुरू असताना मला म्हणजे घटना माझ्यासोबत घडत होत्या, पण त्याची जाणीव नव्हती मला काही. तर मग ते सगळं सुरू असं मॅक्झिमम त्यांनी ज्या साधना सांगितल्या होत्या मला त्या सगळ्या नवनाथांच्याच सांगितल्या होत्या. तर मग वर्षभर गेल्यानंतर तोपर्यंत माझा जो वाशिमचाच मित्र आहे अमित म्हणून, तर तो त्यांच्याकडे जॉईन झाला होता आणि साधारण वर्षभर त्याने साधना वगैरे करून तोही तयार झाला होता की ह्या फील्डमध्ये. तर त्याच्याशी बोलणं व्हायचं माझं. तर त्याच्याशी बोलत असताना मग देवीच्या दर्शनाचा मंत्र होता, त्याची साधना मीच त्याला विचारली की करायचं का, असं काही होतं का. तर त्याने मग मला शाबर मंत्र दिला की हा मंत्र केल्यानंतर देवीचं दर्शन होऊ शकतं. माझी ती इच्छा जागृत झाली. हा अनुभव आलेलाच होता. साधना करत होतो तर त्या साधनेमुळं काय आयुष्यात बदल झाले ते कळालं. काय झालं एक्झॅक्टली बदल? एकाग्रता वाढली होती आणि जे कामं होत नव्हते आहे ना, अशक्य वाटत होते, त्या कामांमध्ये यश यायला लागलं. स्ट्रगलिंगच होतं सगळं, पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ना त्या कळत होत्या की अरे नाही, हे ह्या गोष्टीमुळं होतं आहे. म्हणजे बदल तुम्हाला घडलेले बदल कळत होते. पण ज्या अदृश्य शक्तींच्या ज्या घटना घडत होत्या त्याची जाणीव नव्हती होत काही, ती अजिबात नव्हती होत. साधारण ज्यावेळेस मी सकाळी देवपूजेला बसायचो घरी, तर माझी संपूर्ण लेफ्ट साईड ना गरम व्हायची. मला ते कळतच नव्हतं. मी वाचायचो, माझं साधारण पाऊण तास सव्वा तास माझा त्या सगळ्या गोष्टींमध्ये जायचा. तर म्हणजे गरम ते खूप, ज्यावेळेस असं चटका बसल्यासारखं गरम झालं ना, त्यावेळेस मला ते लक्षात आलं की अरे हे डाव्या साईडला आपलं काहीतरी होतंय. पण ते काय होतं काहीच कळत नव्हतं. मग ते एकदा व्हायचं का दरवेळेस व्हायचं? दरवेळेस व्हायचं. रोज साधनेला बसलं की व्हायचंच ते, फक्त तीव्रता कमी जास्त राहायची, पण व्हायचंच. तर मग नवरात्रमध्ये तो देवीच्या दर्शनाचा मी मंत्र केला आणि साधारण दिवाळीला मग अमित वाशिमला आलेला होता, तर त्याच्यासोबत मी माहूरला गेलो. अमित म्हणजे जे त्यांनी तुम्हाला सांगितलं. तर तो दिवाळीच्या पिरियडमध्ये भाऊबीज वगैरे आलेली होती. तर माझे वडील आणि आई दोघेही जण खेड्यावर गेले होते, आमचं जे गाव आहे तिथे. तर माहूरवरून दर्शन करून ज्यावेळेस मी घरी आलो, तेव्हाचे जे 2 दिवस आहेत आधीचे मागचे, तर त्या 2 दिवसात काय आलं, पहिल्या दिवशी मी साधनेला बसणार, तर दाराला नॉक झालं, टकटक झालं, एकदम क्लिअर. मी उठलो, बाहेर गेलो, दरवाजा उघडून बघितलं, बाहेर कोणीच नाही. परत येऊन बसलो, दरवाजा लॉक वगैरे केला आणि परत साधनेला येऊन बसलो. मग बसताना मला असं लक्षात आलं की मेन गेट आपलं जे लोखंडाचं आहे, तो उघडून आपल्याला कुणाला तरी आत यावं लागेल, मग नॉक नॉक करता येईल. तर ते गेट उघडल्याचा तर आवाजच झाला नाही. म्हटलं असेल, जाऊ दे, दुर्लक्षच केलं मी साफ. त्याच्यानंतर आमच्या घराच्या छतावर बांबू ठेवलेले होते आणि बांबू ते असे एखाद्या तरुण मुलाने ढकलायचा जर प्रयत्न केला ना, तर ते पडणार नाहीत सहजासहजी. ते सगळे व्यवस्थित लावून ठेवलेले होते, बांधून ठेवलेले होते ॲक्च्युली. तर ते पडले. खूप मोठा आवाज झाला त्याचा. मी बघायला गेलो, मी पाहिलं इकडे तिकडे, मला काही कळालं नाही की नेमका आवाज कुठून आला. थोडंसं शांत होऊन लक्षात आलं की आवाज घराच्या मागच्या साईडने आला. तर मग मागे ज्यावेळेस गेलो तर त्यावेळेस मला बांबू पडलेले दिसले. मग मी वर गेलो, मला वाटलं की वानर वगैरे असेल, त्याने धक्का दिला असेल, काही झालं असेल, किंवा वाऱ्याने वगैरे पडले असतील. वाऱ्यानं पडायचं तर काही विषयच नव्हतं. बरं. इथे इतकी जड होते, वानराने काही उडी वगैरे मारून ते पाडले का असं पाहिलं तर वानरही कुठे आजूबाजूला नव्हते. त्याही घटनेकडे मी दुर्लक्षच केलं.
आणि परत मग म्हणजे त्याच्यानंतर मग माहूरला आम्ही दर्शनाला गेलो होतो. आणि दर्शन करून आल्यानंतर सायंकाळी अमितने मला घरी सोडलं आणि तो त्याच्या घरी गेला. तर मी ज्यावेळेस फ्रेश व्हायला गेलो, तर फ्रेश होत असतानाच मला मनात माझ्या एक भाव आला की आता घरी आपण एकटे आहे. आपण नवरात्रमध्ये देवीची साधना केली होती, त्यावेळेस आपल्याला काही दर्शन झालं नाही, झालंही असेल तर कळालं नाही. तर आता आपण माहूरवरून आलो, देवीचं दर्शन घेऊन आलो, आता जर आपल्याला देवीनं दर्शन दिलं तर मी घाबरलो. कारण म्हटलं ही घटना आत्ता नाही घडली पाहिजे, आपण एकटेच आहे. मी प्रार्थना केली की मला झेपेल अशाच परिस्थितीत आणि अवस्थेत मला दर्शन द्याय, कारण मी आता घाबरलो आहे. तेवढं करून मी देवपूजेकडे आलो. सायंकाळी आपण दिवा लावतो देवाला, तर दिवा लावायला जसं मी माचीसची काडी अशी पेटवली, तर किचन ओट्यावर एक बॉटल ठेवलेली होती आणि त्या बॉटलमध्ये साधारण एवढं तरी पाणी असेल, म्हणजे 2-3 घोटपेक्षा जास्त पाणी असेल ते. किंवा ती बॉटल उंदराने धक्का मारली तर पडणार नाही, उंदीर तर नव्हतेच घरात. तर तो दिवा पेटवत असताना अचानकच बॉटल पडली. आणि तिकडे कोण होतं का? कोणीच नव्हतं घरात, मी एकटाच, कोणीच नव्हतं. तर ती बॉटल पडली, तोपर्यंत काडी इकडे विझली आणि मग मी परत विचार केला की हे काहीतरी आता आहे, मला ते जाणवलं. म्हणजे शंका आली तशी मनात थोडीशी. तर मग मी स्पष्ट बोललो, हात जोडून म्हटलं ही शक्ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे मला काही कळत नाही आहे, पण तुमच्या उपस्थितीने मला थोडी भीती वाटते आहे, तर प्लीज तुम्ही जा. हे असं मी स्पष्ट बोललो. तर दिवा लावला आणि हॉलमध्ये येऊन बसलो. तर हॉलमध्ये येऊन बसल्यानंतर डाव्या पायाला असं इथे थोडंसं वळवळ झालं, जशी मुंगी वगैरे काही आहे असं वाटलं. आणि मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. 2-3दा असं झटकलं हाताने ते. मग एकदा चेक केलं, काही आहे का, काही दिसतंय का, तर काही नाही. मग ते पाहिल्यावर मग ते पायावरचे केस सगळे, रोम कसे आपले आहे ना रोमांच येतो, तर तसं झालं. अंगावर काटे वगैरे आले, म्हणजे इथे दिसत आहेत, ते जाणवत आहेत मला. ते केस वगैरे असं असं काहीतरी सरपटतंय मग, अशी जाणीव झाली. आणि ती जाणीव अशी पार शोल्डरपर्यंत आली. म्हणजे असे सगळे अंगावरचे केस हे तर म्हणजे एकदम असे उभेच झाले, टाईट झाले ते केस, असं ते बिलकुल एकदम क्लिअरली दिसलं. मी खूप घाबरलो त्या गोष्टीला. म्हटलं हे काहीतरी आहेच, आता ह्या गोष्टीला नाकारता येईल. मी अमितला फोन केला, म्हटलं कुठे आहेस तू? म्हणे घरी. म्हटलं मी आलो लगेच. अरे आत्ताच तर सोडलं म्हणे तुम्हाला, मी लगेच घरी येतोय म्हणे. त्याला घ्यायला गेलो, त्याला घेऊन माझ्या घरी आलो. म्हटलं बघ इथे काहीतरी आहे. तोपर्यंत त्याला ते कळत होतं. त्याची एक साधारण 1-2 वर्षाची साधना झाली होती. आणि अमित आणि मी आधीपासूनच साधना करायचो की आम्ही 2 तरुण मुलं कोणत्या विषयावर बोलायला पाहिजे, तर आमचे विषय सगळे साधनेचेच राहायचे. तर तो म्हणे हो काहीतरी आहे. हे सगळं बोलत असताना आपण जसं बसलोय असं अमित आणि असं मी बसलेलो. माझ्या मागे लाईट होता, तो ब्लिंक व्हायला सुरुवात झाली लाईट. मला ते फक्त मलाच जाणवतंय, मलाच दिसतंय ते की बाबा ब्लिंक होतोय. मी अमितला विचारलं हा लाईट ब्लिंक करतोय का अमित? अमित म्हणे नाही. म्हटलं तू घाबरू नकोस, मला खरं खरं सांग. तो हसून बोलला, अरे नाही म्हणे बाबा, होत नाही आहे. म्हटलं मग इथे घरात काय आहे? त्यानं डोळे बंद करून मला विचारलं की म्हणे तू दक्षिण पूर्व दिशेला तू काही फुंकर वगैरे अशी मंत्र हे करून केलं आहे का? मी थोडासा विचार केला आणि त्याला म्हटलं हो, आणि हे तूच सांगितलं होतं मला करायला. एक काम होतं, त्या कामाच्या संदर्भात. तर हे त्याच्यामुळं आलं म्हणे तुझ्याकडे. म्हटलं कोण आहे? एक साधारण 13-14 वर्षाचा मुलगा आहे म्हणे, की जो अतृप्त आहे. त्याला काहीतरी खायला वगैरे दिलं तर तोच आहे. मी त्याला म्हटलं मी नवनाथांचा 5वा अध्याय रोज वाचतो घरात, आहे ना, 5वा आणि 6वा. तर ज्या घरात 5वा अध्याय वाचला जातो तिथे भूतांनी यायचं काहीच कारण नाही. म्हणजे त्या फलश्रुती तशी या 5व्या अध्यायाची. आलं पण नाही पाहिजे आणि त्रासही दिला नाही पाहिजे. तर हे तर माझ्यासोबत जे झालं, आता हा त्रास म्हणू मी की काय म्हणू? अरे ते आलं असेल. अमित एकदम कॅज्युअली घेत होता, कारण ह्या अशा घटना तो एक साधारण वर्षभर त्यानं पाहिल्या होत्या, अनुभवल्या होत्या. म्हणजे त्याला यूज टू झालं. हां, यूज टू झालं होतं त्याला. तर तो अरे नॉर्मल आहे म्हणे, घरात काही आहे का खायला? म्हटलं खायला तर नाही आहे. काही फळ वगैरे आहे का? म्हटलं हो सीताफळ आहे. चल म्हणे तुम्ही. अच्छा. आणि मग सीताफळ घेऊन आम्ही
मागच्या अंगणात गेलो. तर तिथे अमित मला म्हणत होता की तू हे सीताफळ ठेव आणि आपण नैवेद्य जसं दाखवतो तसं ते कर, ती प्रोसिजर कर. मी म्हटलं मी काही नाही करू, काय करायचं ना तूच कर आणि हे जे काही आहे याला तू इथनं घालव. ते मला काही ते सहन होऊन नाही राहिलं. म्हटलं हे मला ठीक आहे. मग तो हातला, त्याने ते सीताफळ ठेवलं, त्याच्यावर पाणी फिरवलं आणि परत हात जोडून काय बोलला मनातल्या मनात की जा वगैरे जे काही असेल ते. तर तो आत गेला, त्याने हातपाय म्हणजे घरात जायच्या आधी हातपाय धुतले तिथे त्या ग्रिल गेटच्या तिथे आणि तो आत गेला आणि मग मी आत जात होतो. तर आमच्या शेजारचं जे घर आहे, आता अर्थातच दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या म्हणून ते पण गावी गेलेले होते. हे मला दुसऱ्या दिवशी कळालं की ते घरी नाही आहेत. तर मी घरात जात असताना ग्रिल गेट लावत असताना त्या बाजूच्या कंपाऊंडमधलं एकदम स्पष्ट दिसत होतं मला की एक मुलगा माझ्याकडे बघतोय. हे अमितनं बघितलंच नाही, तो आत निघून गेला होता तोपर्यंत. तो माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघतोय. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव असे होते की हे काय करतायत दोघं, असं की काय चाललंय यांचं, काय करतायत हे. आणि मी त्यावेळेस इरिटेटही झालेलो होतो, चिडलेलाही होतो, मला ते कळतही नव्हतं. एकदम संमिश्र भावना होत्या माझ्या सगळ्या त्या. तर मी त्याला असं मनातल्या मनात असा विचार करत होतो की हा कशाला इतक्या रात्री आम्ही काय करतो इकडे, कशाला लक्ष देतोय याने, आज काम करावं की. त्याची माझी ज्यावेळेस नजरानजर झाली तर मग तो चालताना दिसला मला. म्हणजे कंपाऊंडच्या बाहेर गेला का तो? मग तो त्या बाजूच्याच घराच्या कंपाऊंडमध्ये होता. नाही, तुम्ही म्हणले ना तो चालत गेला, मग तो कुठे गेला? तर मला असं वाटलं की तो त्या शेजारच्या घरात जातो आहे ना. त्यांच्याकडे कोणी आलं असेल, दिवाळीच्या सुट्ट्यात त्यांच्याकडे कोणी आलं असेल, त्यांच्या घरातलं कोणीतरी असेल ते पाहुणा, कारण त्यांना तर शेजारी म्हटल्यावर त्यांना तो ओळखायचोच. तो त्यांचा मुलगा तर निश्चितच नव्हता. तर तो असं त्याची माझी नजरानजर झाली की मग तो निघाला आणि म्हणजे फक्त मला तो कमरेपासून वर दिसत होता आणि तो चालत होता माझ्याकडे. तो असं बघत बघत मग 2-3 पावलं पुढे गेला. तोपर्यंत मी ग्रिल गेटला लॉक वगैरे लावला आणि मी घरात आलो. तर परत अमित आणि मी तिथे बसलो. तर म्हटलं हे माझ्या घरात काय करतोय की जिथे नवनाथांची मी साधना करतोय, 5वा अध्याय रोज वाचतोय, तर अशा शक्ती माझ्या घरी आल्या नाही पाहिजे. हे जे काही आहे इथून लवकर काढ, हे म्हणायचा अवकाश अमितला. की माझे तळपाय एकदम चटका बसल्यासारखे गरम होऊ लागले. मी अमितला म्हणतो की माझे तळपाय गरम होत आहेत. अमित हसतोय, अरे असं काही नाही, तुला काहीतरी वेगळंच वाटतंय म्हणे, तू घाबरलायस म्हणे खूप. म्हटलं मी आता नॉर्मल झालो आहे, पण ॲक्च्युली तळपाय माझे चटका बसतील असे गरम झाले होते. तर तो जो मुलगा आहे दुसऱ्या दिवशी मला कळालं की यांच्या घरी तर कोणीच नाही आहे. तर मी ते कॅज्युअलीच घेतलं. म्हटलं कदाचित आपण उशिरा उठलो तर हे आपल्या आधी निघून गेले असतील आहे ना, गावाला वगैरे निघून गेले असतील. तर तो मुलगा कोण होता हे मला आत्ता 2 वर्ष आधी, त्यावेळेस नाही कळलं? त्यावेळेस नाही. त्यावेळेस मला ते अजिबातच कल्पना नाही आली की एकदम म्हणजे असं दिसतंय ना की मुलगाच आहे 13, 14, 15 वर्षाचा. तुम्ही घरात बसले होते, तुमचे ते पाय वगैरे तापले होते, मग त्याच्यानंतर पुढे झालं काय? त्याच्यानंतर त्याने मला परत 5वा अध्याय वाचायला सांगितलं. तू वाचून ये नाही, तू आज वाचलायस का? म्हटलं नाही. मग तू वाच म्हणे, मी निघतो. म्हटलं तू इथेच झोप, मला भीती वाटते. म्हटलं तू इथेच झोप. अरे काही होत नाही म्हणे, मी बंधन करून देतो, तू निश्चिंत झोप. तर मग मी 5वा अध्याय वाचला आणि वाचल्यानंतर मी थोडंसं निश्चिंत होऊन झोपू शकलो. भीती तर वाटत होती है ना की हे सगळं झालं. तर त्या रात्री मग परत काही अनुभव आला नाही मला. आणि मग जसं जसं साधनेच्या क्षेत्रात पुढे अग्रेसर झालो, त्याच्यानंतर आमचे गुरुजी योगी विलासनाथजी, त्यांची दीक्षा 2010ला झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग मी परत साधना करायला लागलो. त्या साधना आश्रमात असताना मी आणि अमित, त्या साधना आम्ही करत असताना ह्या अशा केसेस आमच्याकडे मग खूप यायच्यात. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस योगी विलासनाथांची दीक्षा झाली तर मग त्याच्यानंतर आम्ही पण या फील्डमधून थोडंसं बाहेर पडलो आणि त्या तशा केसेस आमच्याकडे पण येणं बंद झाल्या आणि त्या फील्डमध्ये आम्ही काम करणं थोडं टाळलं.
टाळलं म्हटल्यापेक्षा म्हणजे लोकच मग आले नाही आणि ते सगळं पुण्यात घडायचं. मग आम्ही दोघंही जण गावी राहायला गेलो. त्याच्यामुळे जे पण काही कुणाला कन्सल्ट करायचं असलं तर मग ते फक्त फोनवरच. तर नाथजींनी परत मला काही साधना करायला सांगितल्या होत्या. तर त्या साधना मग आज्ञाचक्रावर आहे ना, डोळे बंद करून आज्ञाचक्रावर ध्यान केंद्रित करून करायच्या होत्या. तर मग ते करत असताना परत एक्सप्लोअर व्हायला काही गोष्टी सुरुवात झाली. की तुम्ही म्हणाल की तो मुलगा 2 वर्षानंतर कळाला की कोण होता. तर कोण होता तो मुलगा? तर तो अमित जो सांगत होता ना मला, की तुझ्या मागचं जे शेत आहे, घराच्या मागचं जे शेत आहे, तर तिथे त्या मुलाला गाडलं असेल किंवा मारलं असेल है ना, तर तोच होता. कळलं का की कोण होता एक्झॅक्टली तो? हो, तो तिथलाच गावकरी म्हणजे तिथून जवळच एक चिखली म्हणून गाव आहे, तर तो त्याच शिवारातला होता. आणि एक्झॅक्ट तोच चेहरा म्हणजे मी क्लिक झालं, जाणवलं मला ते एकदम क्लिअरली, की हे नाथजींनी जे मला आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करून साधना सांगितली होती करायला, ते करत असताना मग माझ्या लक्षात आलं की अरे हा तोच आहे. जी घटना 2007 घडली आहे ना, जो मुलगा आपण पाहिला, तर ते आत्ता 2 वर्ष आधी म्हणजे 2022ला साधारण मला ते कळालं की हा तोच मुलगा आहे. आणि तो हसत होता. म्हणजे ग्रीटिंग ज्याला म्हणतो ना आपण देणे, की तो म्हणजे बोलणं वगैरे काही नाही, ध्यानात येऊन त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असे होते की वो धन्यवाद, तू जे केलं ना त्याच्यासाठी तुझे धन्यवाद. बस इतकंच कळालं मग. त्यांनी काही त्रास वगैरे काय नाही? नाही 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 त्रास वगैरे काय. बरं, आता परत आपण तुमच्या पहिल्या पॉईंटवर येऊयात. जे तुम्ही सांगत होते की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या त्यांनी, जे तुम्ही आज्ञाचक्राबद्दल सांगत होतात, ते पुढं काय झालं त्याच्या पुढं? आता ती साधना माझी अजूनही सुरूच आहे. तर त्याचे काही अनुभव आत्ता तरी शेअर करता येणार नाहीत. ते गुरूंनी सांगितलंय, तर हाच म्हणजे ही ती रिलेटिव्हिटी त्या किस्स्यातली, म्हणून मी ती सांगू शकतो. हां, म्हणजे आज्ञाचक्र तुम्ही करत होते म्हणून तुम्हाला कळलं की तो मुलगा कोण होता तो. हां. म्हणून तुम्ही त्या आज्ञाचक्राचा पॉईंट काढला होता. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठला अनुभव आहे का तुमचा? ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक अनुभव आहे. आणि ही साधना वगैरे करत असताना जसं मी आत्ता थोड्या वेळ आधी बोलताना सांगितलं होतं की तू लोकांची अडचणी दूर करायला मदत केलीस तर तुझ्या अडचणी दूर होतील. तर मी ह्या सगळ्या गोष्टींमधून परत नाशिक जे दादा होते आमचे त्यांच्याकडे आलो, तर त्यांनी परत मला तेच सांगितलं, तू एक काम कर म्हणे, तू जॉईन होऊन जा म्हणे आम्हाला. बरं, मग पुढं काय आलं? मग ते म्हटले की आमच्याकडे ये. म्हटलं मी येऊन काय करू, तू साधना करतोच आहे म्हणे, तर तू ये, मग थोडी आपण नीट करू. मग त्यांनी मला काही साधना करायला सांगितल्या आणि एक साधारण 3 महिने 4 महिने त्या साधनेत माझे गेले, त्यांनी जे सांगितलं होतं. आणि ते साधना करत असतानाही खूप अनुभव यायचे. आणि सगळ्या साधना मॅक्झिमम साधना ज्या आहेत तर त्या रात्रीच केल्या. आता त्या गोष्टीवर बऱ्याचशा लोकांचे काही मतांतरही असतात की दिवसाच्याच वेळेला केली पाहिजे किंवा असं सात्विक वगैरे. पण रात्रीच्या साधनेचा फायदा असा होतो की एकाग्रता जी आहे तुमची ती कमालीची वाढते. तर आश्रम होता ताथोड्यामध्ये गोरक्षनाथांचं, मग तिथे पण मुक्काम व्हायचा आणि जे दादा होते त्यांच्याकडे पण रात्रीचा मुक्काम व्हायचा, तिथे पण साधना व्हायची. तर मग त्या आश्रमामध्ये बरेचसे लोक यायचे त्यांचे वेगवेगळे प्रश्न घेऊन दादांकडे, आणि आम्ही त्यांचं असिस्टंट म्हणून तिथे काम बघायचो. त्यांनी जे सांगितलं काम, कुणाच्या घरी काही प्रॉब्लेम असेल तर मग त्या घरी तिथे विजिटला जाणे आहे ना, काय तिथे नेमका कशाचा त्रास आहे, आणि त्या गोष्टीच्या अनुसरून त्यांच्या प्रश्नांच्या अनुसरून त्यांना उपाय देणे. तर हे सगळं चाललं 2007 ते जवळपास 2010पर्यंत. तर त्या काळात बाधित लोकही खूप यायचे की ज्यांना काही बाधा वगैरे झाली आहे किंवा काही तंत्रमंत्राचे शिकार झालेले, ज्याला आपण करणी म्हणतो, जादूटोणा म्हणतो आहे ना, अशाही केसेस खूप यायच्यात तिथे. तर मग जो अवेलेबल असेल तिथे त्यावेळेला
दादा स्वतः त्यांना उपाय द्यायचे, काही गोष्टी आम्हाला सांगायचे करायला. तर एक त्यातला एक किस्सा आठवतो मला परत, की राजस्थानी होते, त्यांचं नाव नाही आठवत मला. ते फर्निचरचं काम करायचे आणि त्यांची जी सून होती तिला बाधा झाली होती. आणि ती बाधा झालेली असताना ते तिला काही आश्रमात घेऊन नाही आले. त्यांचं म्हणणं असं होतं की तिला आम्ही आश्रमात आणू शकत नाही, तर कुणाला तरी आमच्यासोबत तुम्ही पाठवा. तर त्यावेळेस मी आणि राकेश जी म्हणून होते सोबत आमच्या, आम्ही दोघंजणं तिथे त्यांच्याकडे व्हिजिट करायला गेलो. तो व्हिजिट करायला ज्यावेळेस गेलो तिथे, तर तिथे पाय ठेवता क्षणीच लक्षात आलं की इथे खूप जास्त फोर्स आहे ना. आणि मग तो फोर्स अजून जाणवलं की निगेटिव्ह आहे. आधी जाणवलं की फोर्स आहे फक्त काहीतरी, मग जाणवलं की भयंकर निगेटिव्ह फोर्स आहे तो. आणि मग आम्ही तिथे गेलो. तिचे म्हणजे मंत्रजाप करायचा असेल त्या बाधित व्यक्तीला, नाडीवर मंत्रजाप वगैरे आम्ही करायचो, भस्म वगैरे द्यायचो नाही का. तर जशी तिची नाडी हातात घेतली आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली, ती एकदम उठून पळाली आणि एकाच हाताने तिने पलंग उचलला असा. म्हणजे तो जो भूल भुलैयामधला जो सीन आहे ना विद्या बालनवाला, तो ॲक्च्युली मी डोळ्यानं पाहिला. आणि तिची पर्सनॅलिटी म्हणजे अशी फार काही तंदुरुस्त नव्हती. ती एक साधारणशी होती, नवीन लग्न झालेलं होतं तिचं. एकाच हाताने तिने पलंग उचलला आणि घरातले जितके सगळे मेंबर होते ना ते खूप घाबरले. त्यांना अनुभव येत होते तिचे, पण हा असा मेजर अनुभव म्हणजे पहिल्यांदाच आला. मग तिथे त्या मुलीचा उतारा वगैरे केला. काही मंत्र असे आहेत, नवनाथांचे शाबर मंत्र असे आहेत की ते मंत्र म्हटल्यानंतर आहे ना त्या शक्तीला तिथे राहताच येत नाही, जावंच लागतं. तर मग आपण नारळ म्हणतो, लिंबू म्हणतो, ते काळे उडीद म्हणतो आहे ना, तर ह्या काही गोष्टी आहेत, ते इन्स्ट्रुमेंट आहेत. ती सगळी निगेटिव्हिटी, ती एनर्जी खेचून घ्यायची. तर ती एनर्जी हे इन्स्ट्रुमेंट खेचून घेतात. तर तिथे तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींशी मी युज टू झालो होतो. म्हणजे ते रोजच काही ना काही एक दिवसाआड बघायला मिळायचं. तसाच एक दुसरा किस्सा नवनाथांच्या आश्रमात झाला होता, गोरक्षनाथांच्या आश्रमात झाला होता. तो किस्सा असा आहे की मोठी ट्रकची जी असते ना गाडी, ज्यात विटा वगैरे हे करतात, तो मजूर होता तो. त्याला दोरीला बांधून अक्षरशः त्या कामगार लोकांनी त्या ट्रकमध्ये बांधून, एक साधारण 10-15 लोक असतील ते घेऊन डायरेक्ट तो ट्रक घेऊन त्या आश्रमात आले. आम्ही सगळे बघतोच की हे काय चाललंय. आणि तो साधारण कदकाठी असलेला मुलगा, तो त्या 10-15 लोकांना आवरल्या जात नव्हता, इतकं ताकद त्याच्यात आली होती. आणि ते आम्ही बघत होतो. तर त्यावेळेस समीर होता तिथे. आणि ते बघत असताना दादाही मग त्यावेळेला आले तिथे. समीर कोण, तुमचे सहकारी? हा, सहकारीच. आम्ही सगळेजण होतो तिथे, समीर, अमित, मी, राकेश. एक प्रश्न होता, तुम्ही जे म्हणले की तुम्हाला ती फोर्स एनर्जी जाणवली, निगेटिव्ह एनर्जी, त्याचं काय झालं पुढे नंतर? तिचा उतारा केला आम्ही. आणि ते जे शाबर मंत्राचे जे जाप असतात है ना, मंत्र असतात, ते मंत्र केले, तो झाडा उतारा केला, तर ते शांत झालं. मग त्याने तुम्हाला काय हानी वगैरे झाली नाही का? नाही नाही नाही, काही वैयक्तिक हानी काहीच झाली नाही. कारण आम्ही अशा गोष्टी अनुभवत असताना आपली जी सुरक्षा कवच आहे ते आम्ही आधीच करायचो. म्हणजे रोज कवचाचं पठण करायचं. शाबर मंत्रांचे काही इफेक्ट असे येतात की तुम्ही तुमची सिक्युरिटी सोबतच घेऊन, इनविजिबल सिक्युरिटी ती सोबतच घेऊन केली. म्हणजे ती एनर्जी तुम्ही साधनाच करायला सुरुवात केली कुठल्याही मंत्राची, शाबर मंत्रच नाही, कुठल्याही मंत्रांची, की तुमची बॉडी खूप एनर्जाईज होते, तुमचा ऑरा खूप स्ट्रॉंग होतो. म्हणजे तुम्ही साधनेला जर बसले एखाद्या वेळेला, तर तुम्हाला त्या गोष्टीचे अनुभव ॲटोमॅटिक यायला लागतात. म्हणजे साधनेकडे वळायलाच पाहिजे असं. मग आत आणि ते दुसरा तो ट्रकचा तुम्ही सांगत होते, ते काय झालं मग पुढं? तर तोही बाधित होता, तो कामगार होता आहे ना, मजूर, बांधकाम कामगार. तर त्याला ते सगळे तिथं घेऊन आले आणि दादांनी समीरला सांगितलं, समीर याचा उतारा कर म्हणे. तर त्याला आणलं, बसवलं. दादानी मंत्र म्हणायला सुरुवात केली की त्याच्या बॉडीत जे होतं त्याने बोलायला सुरुवात केली. आणि तो कानडी होता, त्याला मराठी येत नव्हती. म्हणजे बऱ्याचशा कानडी लोकांना मराठी येते, कळती,
पण तो बोलूच शकत नव्हता मराठी. तर तो मराठीत बोलायला लागला. त्याच्यासोबत जे लोक होते ना ते आश्चर्यचकित झाले आणि ते सांगतही होते, आमच्याशीही चर्चा करत होते की बुवा आता काय करायचं, काय होणार आहे यांचं. आणि हा अचानकच मराठी बोलायला लागला म्हणे. आम्ही त्याला पकडलं तर 4-5 लोकांना तो असं ढकलून देत होता. तर त्याने सांगितलं, त्याने डिमांड केली की मला कोंबडं पाहिजे म्हणे, मला कोंबडं पाहिजे. ते अक्षरशः मी बघितलं माझ्या डोळ्यांनी की उतारा ज्यावेळेस करतात की नाही आहे ना, की आता ते डिमांड करतोय तर आपण त्या बॉडीवरून उतारा करतो. तर कोंबड्याचा उतारा केला, जसा त्या कोंबड्याचा मंत्र म्हणून उतारा केला, त्या कोंबड्याने मान टाकून दिली, मेला. असे 3 कोंबडे खाल्ले त्याने. म्हणजे असे नाही खाल्ले, पण मान टाकून दिली. आणि मग ते उतारे नेऊन आम्ही नदीत टाकून दिले. मग त्याला दादांनीच धागा वगैरे बांधला, भस्म वगैरे दिलं. मग तो शांत झाला, परत त्याला बाधा झाली नाही. मग त्याच्यानंतर तो नियमित आश्रमात यायला लागला. बरं, तर हे सर्व होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते धनंजय सरांचे अनुभव. आणि जसं की त्यांनी सांगितलं की ते आता या सेवा वगैरे त्यांनी सध्या थांबवलेल्या आहेत, तर ते आता व्यवसाय करतात आणि त्यांनी ह्या गोष्टी सध्या तरी थांबवलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर असंच आपण अजून व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यांचे कमेंट येतात की लवकरात लवकर व्हिडिओ टाका. तर आम्ही तोच प्रयत्न करतोय आणि तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टींचं प्रॉपरली नॉलेज आणायचा, हाच आमचा एकमेव हेतू आहे आणि तोच आम्ही जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करतोय. तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.